अहिल्यानगर महानगरपालिकेच्या गलथान कारभाराविषयी गलथानपणा उघडकीस आल्याचा आरोप नितीन भुतारे यांनी केला असून महानगरपालिकेच्या अतिरिक्त येणाऱ्या प्रभागनिहाय मतदार यादी तयार करायचा आरोप करत त्यांचे एकत्रीकरण करून त्यांची छपाई करण्याचे काम भाजप पदाधिकाऱ्याला देण्यात आल्याचा आरोप केला आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जी मतदार यादी बनवण्याचं काम, छपाई करण्याचं काम हे आज संपूर्ण अहिल्यानगरमध्ये चर्चेचा विषय बनले। ते काम जर पाहिलं तर अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, सत्ताधारी राष्ट्रवादीचे काही इच्छुक उमेदवार असतील, भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार असतील, यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की हे काम भारतीय जनता पार्टीचा जो पदाधिकारी त्यांच्याकडे हे मतदार यादी बनवण्याचं काम दिलंय। अशी जर गोष्ट असेल तर याची गोपनीयता कुठेतरी भंग होऊ राहिली। त्यामुळे मी काल राज्य निवडणूक आयोगाला एक मेल पाठवून निवेदन सादर केले। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा। संबंधित जो कोणी तो पदाधिकारी आहे भुजबळ नावाचा, त्याची चौकशी, अधिकाऱ्यांची चौकशी, तुमच्या BLOंची चौकशी करून जर मतदार यादीचा गोपनीयतेचा जर भंग होत असेल तर या मतदार यादीमध्ये मोठा फेरफार, मोठा गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण की जर पाहिलं देशापासून तर राज्यापर्यंत मतदार यादीमध्ये प्रचंड गोंधळ आहे आणि त्याच्यातच जर अशा प्रकारे जर एखादा पक्षाचा पदाधिकारी जर मतदार यादीचं काम त्याच्याकडे असेल तर या अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून हे काम त्या पदाधिकाऱ्याला देण्यात आलं आहे। त्याची शहानिशा सुद्धा मी निवडणूक प्रमुख ज्या वसावा मॅडम आहेत यांना कॉल केला। त्यांनी मला सांगितलं की हे मतदार यादीचं काम रेकॉर्ड विभागामार्फत आपल्या केलं जातं महानगरपालिकेच्या। त्याच्यानंतर मी रेकॉर्ड विभाग प्रमुखांना फोन केला। त्यांनी सांगितलं की हे काम रेकॉर्ड विभागाच्या प्रमुखाच्या माध्यमातून केलं जात नाही, रेकॉर्ड विभागाच्या मार्फत केलं जात नाही। म्हणजे कुठंतरी निवडणूक प्रक्रियेत असलेले अधिकारी सरळ सरळ खोटं बोलतात हे दिसून येतं। त्यामुळे या मतदार यादीची प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे आणि दोषींवर योग्य ती कारवाई करणं गरजेचं आहे। जर गोपनीयतेचा जर भंग झाला असेल तर अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे।